24 तास एक पाऊल पुढे. एका प्रगतिशील समाजाच्या निर्मितीमध्ये शिक्षणाचं स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. आज प्रगतीच्या युगात शिक्षण प्राप्त करणं ही बाब फारशी दुर्मिळ राहिली नाही. परंतु जिथं अज्ञान पसरलेलं आहे, जिथं मौलिक आवश्यकतांची कमतरता आहे, अशा ठिकाणी शिक्षणाचा प्रसार हे एक महान कार्य आहे. आज आपण पाहिलं तर जवळजवळ 90% संस्था, 95% म्हणायला सुद्धा काय हरकत नाही की ह्या शहरालगत आहेत. ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था काढणाऱ्यांची संख्या कमी आहे. मी वातावरण पाहिलं की ग्रामीण भागातल्या मुलाला त्याच्या जवळ शैक्षणिक संस्था मिळत नाही आहे. म्हणून मी ग्रामीण भागात विचार केला. जिद्दची काठी कष्ट नि संयम हीच आमुची भाषा. आजही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शैक्षणिक सोयीसुविधांची कमतरता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अशिक्षितांची संख्या आपल्याला दिसून येते. अशा भागात शिक्षेची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळ यांनी शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत असताना सन 2008 मध्ये भिगवण इथं दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची स्थापना केली. ज्या मुलांसाठी शिक्षण हे एक स्वप्न होतं, अशा मुलांचं भविष्य घडवण्याचं महान कार्य ही संस्था करत आहे. ग्रामीण भागातल्या मुलांसाठी काहीतरी करावं ह्या उद्देशाने मग मी तिथे भिगवण या ठिकाणी मी जागेची निवड केली, जेणेकरून पुणे विद्यापीठ मुलांना, करमाळा किंवा या ठिकाणच्या मुलांना पुणे विद्यापीठाशी संलग्न कोर्सेस मिळावेत. म्हणून मी भिगवण या ठिकाणी, स्वामी चिंचोली एक गाव आहे, त्या ठिकाणची मी जागेची निवड केली आणि तिथे मग 2007 पासून कामाला सुरुवात केली. आपल्याला जे कोर्सेस चालू करायचे त्याला लागणारे AICTEच्या नियमाप्रमाणे, शासनाच्या नियमाप्रमाणे जे बांधकाम असेल, जागा असेल, त्या पद्धतीनं मी 2007 पासून कामकाज चालू केलं. गाळुनी जानी जोडली या मातीशी नाती. रामदास झोळ एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. उच्च शिक्षण प्राप्त करणं हे त्यांचं ध्येय होतं. अनंत अडचणींचा डोंगर पार करत त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केलं. शिक्षण घेत असताना तसं पाहिलं तर करमाळा ठिकाणी शैक्षणिकदृष्ट्या थोडंसं मागासलेला तालुका आहे तो. मग तिथे सोय व्यवस्थित नसल्यामुळं आम्हाला असं वाटलं की चला बार्शी या ठिकाणी आमचे बंधू शिक्षण घेत होते. मग त्या ठिकाणी मी गेलो, बार्शी या ठिकाणी. तिथून मला चांगल्या प्रकारे शिक्षण मिळालं आणि तिथं मग शिक्षण घेत असताना आपल्या ग्रामीण भागातली मंडळी, मग घरातली आमची आजी होती तिथे. त्या आजी आम्हाला तिथं सगळं स्वयंपाक करणं ह्याच्यापासून आमची सगळी काळजी घ्यायची आणि मग आम्ही तिथे माध्यमिक शिक्षण आणि पुढचं जे 11वी-12वी ज्याला ज्युनियर कॉलेज म्हणतो ते पण माझं तिथं शिक्षण झालं बार्शी इथे. प्रगतीच्या या कथा सांगते महाराष्ट्राची माती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर झोळ सुरुवातीचा काही काळ सिंहगड एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक पदावर होते. इथूनच झोळ यांच्या शिक्षण प्रसाराच्या वाटचालीला सुरुवात झाली. पुण्यात शिक्षण झाल्यानंतर मग मी तिथे मॉडर्न कॉलेजला मी 6 महिने मी तिथे जॉब केला आणि त्याच्यानंतर मग माझं सिंहगड इन्स्टिट्यूट जे पुण्यातलं नावाजलेलं इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी माझी निवड झाली ॲज ए लेक्चरर म्हणून. मग तिथे मी 6 ते 7 वर्ष नोकरी केली. मग तिथे नोकरी करत असताना मला एक नवले सरांचं मी पाहिलं तिथं की त्यांनी कशा पद्धतीने उभा केलेला आहे. त्यांनी एक उजाड माळरानाचं एक आज चांगल्या शैक्षणिक स्वरूपात त्यांनी ते उभा केलेलं आहे शैक्षणिक संकुल तिथे. मग तिथली ती प्रेरणा घेऊन मला पण असं वाटलं की आपण सुद्धा ग्रामीण भागात काहीतरी केलं पाहिजे. या मातीतून फुलून यावा सह्यागिरी अभिमान. दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. इथं विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत आणण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यासोबतच एसटीची सुविधा पण आहेच.
यामुळे ग्रामीण पालकांना त्यांच्या मोठ्या समस्येचं समाधान मिळालेलं आहे. दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये मुंबई आणि ठाण्यातूनही विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यांच्यासाठी भिगवणपर्यंत ट्रेनची व्यवस्था उपलब्ध आहे. आम्ही ह्या ठिकाणी पाहिलं की इथली परिसरातली जी गावं आहेत ती गावं अशी वाड्या वस्त्यांनी किंवा असं हायवेपासून आतमध्ये रिमोट प्लेसला आहेत. ती मुलं स्वतःच्या किंवा पालक स्वतः मुलांना सोडू शकत नाहीत. तर आम्ही त्याच्यासाठी 8 ते 10 बसेसची सोय केलेली आहे. काही छोट्या गाड्या आहेत, काही मोठ्या बसेस आहेत. त्या बसेसने आम्ही जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर परिसरातील मुलांना त्या बसने आम्ही शाळेमध्ये घेऊन येतो आणि पुन्हा त्यांना सोडतो. आपण बसची सोय आपण उपलब्ध करून दिली आहे आणि परिसरातल्या मुलांना, कॉलेजच्या मुलांना आपण STची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे इथे परिसरातल्या. मग बारामतीतून येणारे विद्यार्थी जे आहेत त्यांना आपण जवळजवळ 4 बसेस इथून सुरुवात केलेली आहे. बारामतीतून 4 बसेस डायरेक्ट कॉलेजच्या प्रेमायसेसमध्ये येतात आणि इथून पुन्हा त्या मुलांना बारामतीमध्ये सोडतात. आणि काही बसेस दौंड तालुक्यातून पण येत आहेत, पाटस वगैरे त्या एरियातून, आणि काही बसेस इकडून इंदापूरमधून येत आहेत. त्यामुळे मुलांची सुद्धा सोय बसेसच्या माध्यमातून केलेली आहे. आणि इथून पण आमचे असं नियोजन आहे की त्या कॉलेजच्या मुलांसाठी सुद्धा बस सुविधा आपण चालू करणार आहे. या संस्थेमध्ये MBA सारख्या व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी एक वेगळा विभाग निर्माण केलाय, ज्यामध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो. गती प्रगतीच्या पायावरती कर्तृत्वाच्या आशा. क्वालिटी ऑफ एज्युकेशनसाठी म्हणजे आम्ही अकॅडमिक्सवरती फार भर देत आहे. कारण की आता या कॉलेजमध्ये जे स्टुडंट आहेत ते खेडे विभागातील आहेत, रुरल सेक्टरमधले आहेत, आणि त्यांचं कम्युनिकेशन स्किल, आपण सॉफ्ट स्किल म्हणतो त्याला, ते थोडंसं इम्प्रूव्ह करण्याची जरुरी आहे. त्यासाठी आम्ही स्पेशल एक्स्ट्रा लेक्चरर्स घेतो कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायसाठी. म्हणजे कम्युनिकेशन जर इम्प्रूव्ह झालं तर त्याला सब्जेक्ट नॉलेज स्वतःहून त्याला वाचून, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू कसा फेस करायचा आहे, ग्रुप डिस्कशन कसं करायचं आहे. या संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जॉब प्लेसमेंटच्या सुविधेचा लाभ उपलब्ध करून दिलाय. अनेक विद्यार्थ्यांना इथं शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकऱ्या मिळालेल्या आहेत. जिद्दची काठी, कष्ट आणि संयम हीच आमची भाषा. चांगल्या पद्धतीने सगळे शिकवले जात असून इथं मला प्लेसमेंटची सुद्धा सुविधा झाली. तर माझे ओरिएंटल कंपनीत सिलेक्शन झालेलं आहे. मी या संस्थेतून MBA HR कंप्लीट केलेलं आहे. ह्या संस्थेमध्ये MBA कंप्लीट केल्यामुळे मला बिल्ड ग्राफिकमध्ये ट्रेनिंगची संधी उपलब्ध झालेली आहे. ग्रामीण भागामध्ये ही संस्था उभा करून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी, स्पेशली मुलींसाठी खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. व्यवसायाभिमुख शिक्षण प्रणालीच्या भूमीवर MBA सोबतच MCA हा कोर्स सुद्धा उपलब्ध आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी मदतच होते. फक्त विद्यार्थी संख्या वाढवणं हेच आमचं उद्दिष्ट नाही आहे. तर त्याच्याबरोबर आम्ही क्वालिटी एज्युकेशन ज्याला म्हणतो, आज आमच्या 10वीच्या 2 बॅचेस बाहेर पडलेले आहेत. दोन्ही बॅचेसचा निकाल 100% लागलेला आहे. आता MCAचे सुद्धा आमचे दुसऱ्या वर्षाला गेलेले, तर 100% म्हणजे जेवढे विद्यार्थी फर्स्ट इयरला होते परीक्षेला बसलेले ते सगळे विद्यार्थी दुसऱ्या वर्षात गेलेले, म्हणजे तो पण 100% निकाल लागलेला आहे. MBAचा सुद्धा त्याच पद्धतीने जो 92-93% दरम्यान रिझल्ट लागलेला आहे. म्हणजे या संस्थेमध्ये इंजिनिअरिंगचे पदवी अभ्यासक्रम सुद्धा उपलब्ध आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशी लॅब उपलब्ध आहे. दत्तकला पॉलिटेक्निकमध्ये एकूण 6 अभ्यासक्रम आहेत. टोटल एकूण प्रवेश क्षमता आहे 360. 2009-10ला दत्तकला पॉलिटेक्निकची सुरुवात झाली. गेल्या वर्षी आमची पहिली बॅच बाहेर पडलेली आहे. एकूण 3 वर्षाच्या कोर्समध्ये जी पहिली बॅच आहे त्या ठिकाणी 2 डिपार्टमेंटचे रिझल्ट 100% आहेत. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. मेकॅनिकलचे बहुतांश विद्यार्थी बारामती परिसरात
वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये जॉईन झालेले आहेत. गाळूनी जानी जोडली ह्या मातीशी नाती. मी दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये दत्तकला पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं होतं. तर आत्ता माझा 3 वर्षाचा या ठिकाणी डिप्लोमा कोर्स पूर्ण झालेला आहे. आय गॉट 74% इन लास्ट सेमिस्टर. आणि मी आत्ता व्हेंचर स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी प्लेस झालेलो आहे. आणि त्या ठिकाणी मला 1.2 लाख रुपीज पॅकेज मिळालेलं आहे. आणि या ठिकाणी मला खूप असं शिकायला मिळालं. नवीन कॉलेज असून देखील खूप असं शिकायला मिळालं. म्हणजे सगळे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असू द्या, सगळ्या लॅब असतील, प्रॅक्टिकल्स वगैरे सर्व अटेंड करता आले. आणि या ठिकाणाहून प्लेस चांगल्या ठिकाणी जॉब मिळाला. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आधुनिक पद्धतीचं शिक्षण दिलं जातं. संस्थेमध्ये इंजिनिअरिंगसाठी असलेल्या पदविका अभ्यासक्रमांच्या बरोबरच BE पदवीचा विभागही उपलब्ध आहे. फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 6 ब्रँचेस आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर हे या संस्थेचं खास वैशिष्ट्य. लेखी ज्ञानासोबतच अनुभवजन्य शिक्षणाची मुळं याच ठिकाणी रुजवली जातात. घाम गाळूनी जानी जोडली या मातीशी नाती. वेगवेगळ्या कॉलेजप्रमाणे आम्ही कमिट्या स्थापन केलेल्या आहेत. जसं समजा की मुलं लेक्चर चालू आहेत आणि मुलं कॅन्टीनला बसले असतील तर त्या कॉलेजच्या स्टाफ मेंबर्सची 5 ते 6 लोकांची आम्ही टीम तयार केलेली की ज्यांनी त्या कॅन्टीन मेसमध्ये चक्कर मारून लेक्चर चालू आहे आणि मुलं बसलेत का ते चेक करणं, तिथं रजिस्टरमध्ये नोंद करणं. तशी काही मुलं सापडली तर त्यांना थोडंसं समजावून सांगणं किंवा लेक्चरला बोलवणं ह्या गोष्टी केल्या जातात. आणि हॉस्टेलला समजा असं बी होऊ शकतं की काही मुलं हॉस्टेलला झोपलेत आणि इकडे लेक्चर चालू आहे तर त्या मुलांसाठी सुद्धा त्या 5-6 स्टाफ मेंबरनी त्या हॉस्टेलमध्ये जाऊन चेक करणं की ते मुलं लेक्चर चालू आहेत आणि त्या हॉस्टेलमध्ये थांबलेत किंवा काय करत आहेत. तर तशा पद्धतीसाठी आम्ही हे वेगवेगळ्या कमिट्या स्थापन केलेल्या आहेत. इथं शिक्षणाचं माध्यम इंग्रजी असून सुद्धा मराठी माध्यमातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागतच केलं जातं. इंग्रजी भाषेसोबतच कम्प्युटर आणि इतर आधुनिक उपकरणं हाताळण्याची त्यांना संधी दिली जाते. प्रगतीच्या या कथा सांगते महाराष्ट्राची माती. प्रकारे आम्ही जी तंत्रशिक्षणाची सोय ज्याला आपण म्हणतो ते सर्व प्रकारचे कोर्सेस आम्ही 2011मध्ये उपलब्ध करून दिले. नंतर पुन्हा ह्या वर्षी असा विचार आला की समजा आपले डिग्री इंजिनिअरिंगची मुलं बाहेर पडली किंवा आता जो स्टाफ आपल्याकडे काम करतो आहे, आता मास्टर डिग्रीचा स्टाफ मिळणं तसं अवघड झालेलं आहे सध्या. आता नवीन त्यांना जर हायर एज्युकेशन उपलब्ध करून दिलं तरच तो स्टाफ ME होईल किंवा मास्टर ऑफ इंजिनिअरिंग होईल त्याचा कोर्स. तर त्या पद्धतीने आम्ही ह्या वर्षी 2 कोर्सेस मास्टर ऑफ इंजिनिअरिंगचे चालू केले. एक मशीन डिझाईनमध्ये परमिशन मिळालेली आहे आणि दुसरा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. म्हणजे KG to PG ज्याला म्हणतो ते सर्व कोर्सेस आपण एकाच प्रेमायसेसमध्ये इथं मुलांना उपलब्ध करून दिलेले आहेत. संस्थेमध्ये इंजिनिअरिंगची मास्टर्स डिग्री ME याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे, ज्यामध्ये मशीन डिझाईन आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी स्वतंत्र विभाग बनवलेला आहे. प्रगतीच्या या कथा सांगते महाराष्ट्राची माती. विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालयाबरोबरच वसतिगृहाची उपयुक्त व्यवस्था आहे, ज्यामध्ये मुला-मुलींसाठी वेगवेगळे विभाग निर्माण करण्यात आले. या मातीतून फुलून यावा सह्यागिरी अभिमान. वसतिगृहामध्ये स्वच्छता आणि सुरक्षा या बाबींकडे विशेष लक्ष दिलं जातं. महाराष्ट्राच्या प्रगतीचे हे नवे सुवर्णपान. यंग जनरेशनला मी एवढंच सांगेल की करण्यासारखं भरपूर आहेत, फक्त रिस्क घ्यायची तुमची तयारी पाहिजे. कुठल्याही गोष्ट रिस्क घेतल्याशिवाय होणार नाहीत, पण रिस्क घेताना अगोदर होणाऱ्या परिणामांची पण आपण तयारी ठेवली पाहिजे. की कुठलीही गोष्ट माहिती न घेता जर तुम्ही उतरला तर ते गोष्ट साध्य होणार नाही. तुम्हाला जी गोष्ट करायची, ज्या गोष्टीची आवड आहे त्याच्यासाठी आधी पूर्ण तुम्ही माहिती घ्या. तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे तीच गोष्ट तुम्ही करा आणि तुम्ही ती गोष्ट चांगल्या प्रकारे करू शकता असं मला वाटतं. इथं विद्यार्थ्यांना गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी दत्तकला फॅसिलिटीज सेंटर अंतर्गत मार्केटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संस्थेच्या कॅम्पसमध्ये पार्किंगची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
प्रगतीच्या पायावरती कर्तृत्वाच्या आशा. फक्त आपण शैक्षणिकच नाही, पण मुलांना इतर सुविधा ज्या लागतात, कॅन्टीन असेल, मेस असेल, किंवा मुलाला काही खरेदी करायची असेल तर त्याचे वेगवेगळे शॉप्ससुद्धा आपण इथं कॅम्पसमध्येच उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे जनरल स्टोअर्स असेल, किंवा त्याला सलून असेल, किंवा इतर त्याला बुक्स घ्यायचे असतील, किंवा त्याला काही इतर गोष्टीची जी आवश्यकता आहे त्यासुद्धा आपण इथंच कॅम्पसमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. हॉस्टेल फॅसिलिटी आहे मुलांसाठी, मुलींसाठी. इथं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरवलं जातं. जिद्दची काठी कष्ट नि संयम हीच आमची भाषा. प्रिय महाराष्ट्र, हे महाराष्ट्र, जय महाराष्ट्र देशा. पहिलीपासून 12th स्टँडर्डपर्यंत SSC बोर्डचे क्लासेस आम्ही इथं चालवतो. 1st to 10th पर्यंत 700 आमची स्ट्रेंथ आहे आणि ज्युनियर कॉलेज नियर अबाउट 100 स्टुडंट्स आहेत. सायन्स आणि कॉमर्स फॅकल्टी ज्युनियर कॉलेज या ठिकाणी चालवलं जातं आणि SSC बोर्डचे इंग्लिश मिडियमचे इथे या ठिकाणी क्लासेस भरतात. इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच शिस्तीचे धडेही दिले जातात. इथं प्राथमिक स्तरापासून शिक्षण दिलं जातं. कम्प्युटरशी ओळख झाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आनंदी आहेत. हे तारा आम्हाला कॉम्प्युटर पहिल्यांदा शिकवला. कॉम्प्युटरवर आम्हाला पेंट ओपन करणे, पेंट काढणे आणि मायक्रोसॉफ्ट ओपन करणे, अजून स्क्रीन चेंज करणे. घाम गाळूनी जानी जोडली या मातीशी नाती. निजोळ सरांच्या आणि मॅडमच्या मार्गदर्शनाने आम्ही सुरुवातीला जे क्लासेस सुरू केले त्यावेळेला ग्रामीण भागामध्ये इंग्लिश मिडियमचं एज्युकेशन ह्याचा अवेअरनेस आम्हाला क्रिएट करण्यासाठी खूप त्रास झाला. अजूनसुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांना मराठी मिडियमकडेच लोकांचा कल आहे, पण आम्ही तो ह्या पंचक्रोशीमध्ये क्रिएट केलं की इंग्लिश मिडियमने आपल्याला विद्यार्थी शिकवले पाहिजे. मग आम्ही या ठिकाणी पहिलीपासूनच कम्प्युटर एज्युकेशन आम्ही विद्यार्थ्यांना देतो. स्पोकन इंग्लिशचे काही क्लासेस घेतो. शिक्षणासोबतच कला, क्रीडा यासारख्या गुणांना इथं वाव दिला जातो. संस्थेमध्ये स्वतंत्र क्रीडा विभागाची सुविधा आहे. विद्यार्थ्यांना योगासनं आणि कराटे यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींचं प्रशिक्षण देऊन एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडवण्याचा इथं प्रयत्न केला जातो. स्पोर्ट्सच्या बाबतीत म्हणाल तर स्पोर्ट्ससाठी ह्या 30 एकराच्या कॅम्पसमध्ये जवळजवळ 5 एकर एरिया हा स्पोर्ट्ससाठी ग्राउंडसाठी राखीव आहे. त्यामध्ये स्कूल लेवलला बरेचसे अगदी क्रिकेटपासून म्हणजे बरेचसे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आम्ही घेतो इथे. त्यामध्ये इनडोअर गेम घेतो, आउटडोअर गेम, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या घेतल्या जातात. विद्यार्थ्यांच्या अंगी सामाजिक मूल्य रुजवण्यासाठी इथं विशेष प्रयत्न केले जातात. त्यांना पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेचे धडे दिले जातात. सोशल अवेअरनेस म्हणून आम्ही त्या विद्यार्थ्यांना परस्परांमध्ये सहकार्याची भावना असावी किंवा मग आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही घेतो किंवा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आम्ही जाऊन आजूबाजूच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन दरवर्षी स्वच्छता मोहीम राबवतो किंवा साखर कारखाने आजूबाजूला जास्त आहेत तर त्या दृष्टीने मग जे येणारी जाणारी जी वाहनं असतात त्यांना पाठीमागं रिफ्लेक्शन वगैरे ते लावणं जेणेकरून ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल. या सगळ्या गोष्टी मुलांना शिकवल्या जातात. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी ग्रामीण भागाची प्रगती अत्यंत गरजेची आहे. दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ग्रामीण भागात फक्त शिक्षणाचा प्रसार करत नसून त्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करत आहे. त्यांच्याबरोबर देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावत आहे. अशा रीतीने प्राध्यापक रामदास मधुकर झोळ एका प्रगतिशील समाजाच्या निर्मितीमध्ये आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
आज मी असं सांगेल की जवळजवळ 80% लोकांना शासन शिष्यवृत्ती देते. त्याची माहिती लोकांनी घेतलं पाहिजे. फक्त त्यांनी कागदपत्रांची जी पूर्तता आहे ती माहिती घेऊन सगळी पूर्तता वेळेत केली तरच शासन तुम्हाला ते शिष्यवृत्तीचा लाभ देणार आहे. त्यामुळे एवढं शासन करोडो रुपये खर्च करतं तर त्याचा लाभ त्या विद्यार्थ्यांनी घ्यावा. आणि त्याचबरोबर आज बँका एज्युकेशन लोनसुद्धा देत आहे. म्हणजे जेवढ्या नॅशनलाइज बँक आहेत किंवा आता सहकारीसुद्धा बऱ्याचशा बँका आता याच्यामध्ये एज्युकेशन लोन देत आहेत. तर त्याचा फायदा ग्रामीण भागातील ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे किंवा ते पैसे भरू शकत नाहीत त्यांनी एज्युकेशन लोन घेऊन त्या विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण करायचं. जिद्दची काठी कष्ट नि संयम हीच आमची भाषा. महाराष्ट्र हे महाराष्ट्र जय महाराष्ट्र देशा. घामगाळूनी जानी जोडली या मातीशी नाती. घामगाळूनी जानी जोडली या मातीशी नाती. प्रगतीच्या या कथा सांगते महाराष्ट्राची माती. या मातीतून फुलून यावा सह्यागिरी अभिमान. महाराष्ट्राच्या प्रगतीचे हे नवे सुवर्णमान. झी 24 तास एक पाऊल पुढे.